धैर्यशील मोहिते पाटील आणि शरद पवारांवर रणजित निंबाळकर यांनी मात्र टीका केली आहे। काही लोक न बोलवता जातात आणि काही मुद्दाम बोलावतात, असा टोला रणजित निंबाळकरांनी लगावलाय। काही लोक न बोलवता जातात, काही लोक मुद्दाम म्हणून बोलवतात। त्याचा त्यांच्या व्यक्तिगत राजकारणावर परिणाम होतो। लोकांच्या जीवनात याचा काय फरक पडणार आहे? कोण कुठं गेलं आणि कोण कुठं आलं? पवारांच्या येण्याने काय फरक पडू शकतो? काहीच फरक पडू शकत नाही कुठंच। दोघंही एकत्र आल्याने काय परिणाम? कुठलाही परिणाम पवारांच्या येण्याने किंवा पवारांच्या जाण्याने होणार नाही। पवारांनी या ठिकाणी 5 वर्ष आले होते, त्यांच्या मतदारसंघामधला परिणाम आपण सर्व पत्रकार जाणताय। माडा मतदारसंघाला त्यांनी केलेली कामं माहिती आहेत। मला वाटत नाही की त्यांचा येण्याने जाण्याने काही विशेष परिणाम होईल। 2019 निवडणूक हे आदरणीय शरद पवार साहेबांच्या समोरच लढवायची ठरवली होती। आता त्यांनी निवडणूक न लढवण्याचा प्रयत्न निश्चय केल्यामुळे त्यामुळे आता कोण येईल ते त्याच्या पुढे समोर लढवू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।